नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समीक्षां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। औरंगाबादेच्या आपल्या शाही महालात औरंगजेब वेळचेन फेऱ्या घेत होता. रामसेज, कल्याण भिवंडी, कोल्हापूर, पन्हाळा, मराठी मुलखात त्याने फेकलेल्या चौफेर फळ्यांवरून त्याच्या मनाजोगी एकही खबर येत नव्हती. त्याचा स्वभाव आता चिडचिडा आणि संशयखोर झाला होता. त्याचे रणमस्त, बहादूर, मामूर, शाबदी, इरज, इज्जत असे 35 मातब्बर खान जागजागी प्रचंड तळ टाकून बसले होते. आझम, कामबक्ष असे शहजादे, मुईजुद्दीन सारखे नातू त्याने या पहाडी मुलूक भर पेरले होते. एकही नाबकार त्याला तसल्ली देईल अशी कामयाबीची खबर काही पाठवत नव्हता. प्रत्येक जण नव्या कुमकेची, तोफांची, घोडे उंटांची, रसदेची नुसती मागणी करीत होता. नाही म्हणायला त्याच्या राहुल्ला खानाने सुपूर्द केलेली जोखीम त्याच्या इच्छेबाहेर फत्ते केली होती. फितवेखोरीची. गाजरांची जोडी समोर बांधून घाण्याचे बैल लाकडी लाटेभोवती फिरते ठेवावे तसे राहुल्लाने जागजागचे मराठी सरदार स्वराज्यापासून तोडून सल्तनी भोवती फिरते केले होते. फेऱ्या घेणाऱ्या औरंगजेबाच्या कदमाकदमांबरोबर खाटकाचा पाळीव बोका पायात घोटाळत घोटाळत फिरावा तसा वजीर असद खान जी आका अली जो हुक्म हजरत पन्हा बिलकुल दुरुस्त हजरत म्हणत फिरत होता. फरमाने घेतलेले घुडस्वार, सांडणीस्वार जासून औरंगाबादेच्या वेशीतून बाहेर पडत होते. मरहट्ट्यांनी आता कहार मांडला होता. ते जालना, नगर, पेडगाव, वऱ्हाड, खानदेश, सोलापूर या बादशहाच्या खास फौजबंद ठाण्यांपर्यंत थेट धडका देत होते. इकडे तारापूरवर तर कोटबंद फिरंग्यांची पाचावर धारणा बसली. खासा राजेच 1000 घोडा आणि 200 पावलोकांनीशी गांगोलीहून तारापुरावर उतरले. संगती प्रल्हादपंत होते. फिरंग्यांना धडक भरविणारा हर हर महादेवचा रणघोष उठला. दमण वसई भागात पूर्वीच पेरलेल्या कुमकी शिबंद्या राजांना मिळाल्या. पुरे तारापूर दिवसाढवळ्या लुटीवर आणि जाळावर पडले. फिरंग्यांकडचे कानडी आणि फिरंगी सैनिक जीव बचाव्यासाठी रानोमाळ पळू लागले. बऱ्हाणपूर औरंगाबादेकडे मोगलांची झाली तीच गत तारापूरच्या फिरंग्यांची झाली. राजांच्या विजयी फौजेतील तुकड्या दमण वसई तर्फेच्या असेरीम, डहाणू, सैवाना अशा गावांवर उतरल्या. ती गावेही लुटली जाळली गेली. तारापूरच्या माळावर पडल्या डेऱ्यात राजे आणि प्रल्हादपंत फिरंग्यांच्या औरंगजेबाच्या मुग गिळून बसल्या आदिल व कुतुबशाही दरबाराच्या चालींची चर्चा करीत होते. ती तोडत वर्दीदार डेऱ्यात आला आणि म्हणाला, दमणचं हरी शिवदेव भेटीला आल्यात. संगती एक काढण्यात घातलेला पांढऱ्या ढगल्याचा कैदी हाय. राजांनी इजाजती हात उठविला. हरी शिवदेव काढणीबंद कैद्याला पाठीशी घेऊन डेऱ्यात आले. तो एक फिरंगी पाद्री होता. रिवाज देत हरी शिवदेव म्हणाले, लुटीची वस्त असती तर गोणीत भरून धाडली असती गडाच्या जमादारीत. पण या कुचकामी डगलेवाल्याचं काय करावं? आज्ञा व्हावी महाराज. पाद्र्याला अंगभर निहाळत महाराज बसल्या बैठकीवरून उठले. कैदी पाद्र्यासमोर आले. तो रंगाने लालबुंद आणि किरमिजी दाढीचा पाद्री कुठल्या तरी चमत्कारिक बोलीत काहीतरी बोलला. आकाशाकडे डोळे नेत उजवा तळहात त्याने कपाळ व डावा उजवा खांदा यांना भिडविला. त्याचे डोळे भयकातर झाल्याचे साफ दिसून येत होते. अंगचा सफेद डगला लटलटत होता. त्याच्यासमोर उभे राहून त्याच्या निळ्या घाऱ्या डोळ्यात आपली नजर खुपसलेल्या महाराजांच्या मनात येसाजी गंभीरांनी कानी घातलेल्या तळफिरंगाणाच्या हलाखीचे बोल तर घुमत होतेच. पण तो पाद्री बघताना कशी कोण जाणे राजांना समर्थांची याद झाली. कारभारी कारी लावावे, मागील अपराध क्षमावे, चढती वाढती कीर्ती पावाल येणे, सकळ लोक एक करावे, गनिमा निपटून काढावे. राजे पाद्र्याकडे बघतच राहिले. तो थरथर कापतच होता. राजांबद्दल बरेच काही बाही ऐकून होता तो. त्याला वाटले आपली गर्दन उडवून कत्तलच होणार आता. पाद्र्यापासून वळते होत पुन्हा बैठक घेत ते शेजारीच उभ्या असलेल्या प्रल्हादपंतांना म्हणाले, काय करावं या किरीस्तेव पाद्र्याचं न्यायाधीश? जी सोडून द्यावं त्यास. तो काही लढाऊ असामी नाही. प्रल्हादपंतांनी निवाडा देत आपला अंदाज सांगताना पुढे म्हटले, शिवाय आपले येसाजी गंभीर फिरंग्यांच्या दरबारी हे जे बी करताहेत यास काही बरं वाईट केलं तर त्यांना तोशीस दिल्याशिवाय राहायचा नाही तो दरबार. महाराज विचारगत झाले. अगोदर मरतात ती मन आणि मग मरतात ती माणसं.
असले हस्तक मारतात ती आमच्या मावळ माणसांची मनच. यास सोडावं कदापि नाही, मारावं ते राजकारणास लागे नाही. हरीशी व देवांकडे बघत महाराजांनी निवाडा दिला, यास असाच रायगडी धाडा. हरिजी कोठी बंद ठेवण्यास कळवा. याची ही गत ऐकून फिरंगी दरबार काय करतो ते दिसेल. तो मैत्रीचा सुलूक करा म्हणतो, ते ढोंगी की मंच तेही उघड होईल. रायगडी आलेले महाराज दोन गंभीर बाबींचा विचार करीत होते. शिलेखाना, अंबारखाना, दफ्तर, सिंहासन सदर कोठेही ते असले तरी त्या बाबी सावलीगत त्यांचा पाठलाग करीत. एक बाब होती वेलवण मुक्कामी रघुनाथपंत हणमंते यांचा काळ झाल्याची. मोठ्या उमेदीने कर्नाटकातून आल्या पंतांना मुजुमची जोखीम महाराजांनी दिली होती. रघुनाथपंत बिरवाडी मुक्कामी यांच्याशी झाल्या भेटीच्या आठवणी राजमनात सारख्या फिरत होत्या. केवढी निडर असावी रघुनाथपंत. शेवटी आपल्याच मनाचा कौल घेऊन राजांनी मुजुमदारीच्या सेवेची जोखीम रघुनाथपंतांचे चिरंजीव नारायण रघुनाथ यांच्या सुपूर्द केली. दुसरी गंभीर बाब होती येसाजी गंभीर यांना पंडित फिरंग्यांनी कैद केल्याची. ती कानी पडताच राजे समजून गेले की फिरंगी दरबारची चाल काय आहे. तो दरबार आता औरंगाच्या गळ्यात पडणार हे साबित झाले होते. अद्याप राजस्थानातील मिर्झाचा मुलगा अंबरचा राजा रामसिंग म्हणावी तशी साथ काही राजांना देत नव्हता. खंडोजींना बोलावून घेऊन राजांनी रामसिंगाला दुसरा दीर्घ मार्मिक खलिता लिहायचा मजकूर सांगितला. फिरंगी फिरंगी या मंचा भिंगरीवरचे राजे जामदारखाना, आताशी कोठार, पाचाडपागा या ठिकाणांना सारख्या भेटी देत होते. येसुबाई, बाळराजे, भवानीबाई यांच्याशी निवांत बोलायलाही उसंत मिळत नव्हती त्यांना. असेच पाचाड यागीची जनावरे नजरेखाली घालत ते पेशवे, खंडोजी, रायाजी, अंताजी अशा शेलक्यांसह पायफेर घेत होते. मधूनच उमद्या जनावराचे पाठवान थोपटत होते. जनावर अंगभर भोवरा उठवून कान फडकावून साथ देत होते. खंडोजी अंबरचा रामसिंग नाही साथ देत. आपली म्हणावी ती माणसं नाही, पण जनावरं किती लगोलग साथ देतात. महाराज काही कढाने म्हणाले, जी जनावरांची नजर समोर असते, माणसांची चव फिरफिरते, कुणीकडे स्थिरावेल सांगता येत नाही. खंडोजी रांगडे बोलले. राजांचे आपल्याकडे ध्यान जावे म्हणून एक खबरगीर लगबगीने बागेच्या दरवाजात घुसला. राजांना जुहार देत न राहून तिथूनच आदबीने म्हणाला, चांग भलं धनी. कल्याण भिवंडीचा गनिमतळ उठला. औरंगाबादेच्या वाटेला लागल्यात रणमस्त बहादूर रहुल्ला ढीक समद खान. आपलं रूपाजी सरलष्कर मानाजी घाटापांदीत मिळलं तिथं छाप मारते आहेत त्यांच्यावर. राजांभोवतीच्या सगळ्या माणसांचे चेहरे उजळ झाले. जगदंब म्हणत राजांनी छातीवरच्या माळेला हात भिडवून क्षणैक डोळे मिटले. ज्या हेताने ते तारापूर दमण भागात केले होते तो आता हाती घेता येणार होता. पण चाल काय असावी औरंगची फौजफळी मागे घेण्यात. राजे विचारगत झाले. ज्या मुरादीने औरंगने कल्याण भिवंडी पटात घेण्यासाठी जंग पछाडले होते ती पुरी झाली नव्हती. सगळी कोकणपट्टी, मुंबईचा टोपीकर, पणजीचा फिरंगी आणि जंजिऱ्याचा हपशी यांच्याशी तोड घेत घशात घालायची. राजांचा दर्या मार्गच ताब्यात घ्यायचा. मग दर्या आणि माती यांची चिमट फौजी बळाने आवळायची. काफर, दगाबाज सेवाच्या पहाडी मुलखाचं धूपदान करून त्याच्या पाक सुवासात नमाज पढायचा. कल्याण भिवंडीतून नामोश घेत परतणाऱ्या रणमस्त बहादूर यांची आता तो खरड काढणार होता. एकट्या बक्षीरहुल्ला खानाला मात्र जडावाचा खंजीर आणि घोडा बक्षून सरफराज करणार होता. कारण कामगिरीच केली होती त्याने तशी मोलाची. भवानीच्या माळेतली एक एक कवळी उचलून औरंगाच्या तसबीहच्या माळेत गुंफण्याची, फितवेखोर फोडण्याची. मृगाने झड धरली. पाऊस माऱ्याखाली जागाजागी पडलेले मोगली तळ झोडपून निघू लागले. गडागडांना गवती झडपा चढल्या. रामसेजचा चिवट नेक किल्लेदार अद्याप चिकाटीने घेर झुंजवीतच होता. तळ कोकणवरचा औरंगाचा फौजी ताण कमी झाला. याच संधीचा फायदा घ्यायचा ठरविलेले राजे पडत्या पावसात येसुबाईंचा निरोप आणि थोरल्या औंच्या व आबासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाड घाटीने राजापूरवर उतरले. 8,000 घोडदळ होते त्यांच्या संगती. चेऊल उर्फ रेवदंड्याचे राघव विश्वनाथ, दमणचे हरी शिवदेव, दाभोळचे व्यंकाजी निवदेव यांना तातडीचे हारकारे रायगडाहून गेले होते. घसघसत्या पावसात
तळ कोकणच्या मर्दान्यांची खाशा डेऱ्यात खलबती बैठक बसली. मानकऱ्यांना मनसुबा खुला करीत राजे म्हणाले, गनिम कल्याण भिवंडीवरून उठला. आता त्याचं पाठबळ घेत उचल खाणाऱ्या फिरंग्यास धडा देणं आहे. खुद्द आम्ही जाणार आहोत चालून रेवदंड्यावर. तुम्ही वकुबाचे ते आपापल्या ठाण्यावर सावध राहून रसद शिबंदीची प्रसंगी कुमक करण्यास सिद्ध असावं. राघव विश्वनाथ, तुम्ही रेवदंडा प्रांतीचे मुलखाचा काही तपशील? राजांनी बेत खुला करीत राघवंना विचारले. जी फिरंग्यांच्या गोटास 2 फराउन्सिस म्हणून सालार आहे. दिमतीला तोफखाना आहे त्याच्या. पावसात लागी पडायचा नाही त्याचा तो. बळ धरून वेळेसच घेर टाकला पाहिजे. राजांच्या मनसुब्याला राघव विश्वनाथांनी दुजोरा दिला. स्वारी रेवदंड्यावर खोल होऊन सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. पावसाची तमा न करता कांबळी काचोळी पांघरून खबरगीर रेवदंडा दमण भागात पांगली. फिरंग्यांविरुद्ध स्वराज्याच्या फौजेच्या आघाडीची ठिणगी ऐन पाऊस काळात पेटली. रेवदंडा हल्ल्याचे मुख्य लक्ष ठेवून कोरलाईचा किल्ला अंजोर असा घेर धरत राजांच्या मावळी फौजा वर फिरंगणात घुसल्या. रेवदंडा पाडण्यासाठी दोरबाज धारकऱ्यांनी किल्ल्याच्या तटाला पाऊसमारा अंगावर घेत शिड्या भिडविल्या. फिरंगी दोम फर्रासिसने तटावरून दगड बाण बरसवायला सुरुवात केली. खुद्द दोम हाती बंदूक घेऊन दोरबाजांवर बार टाकू लागला. पूर्वी जसा पन्हाळ्याला आबासाहेबांना घेरात कोंड सिद्धी जोहरने घेर आवळला होता, तसाच आता दोम फरान्सिसला कोंडत राजांनी घेर आवळला. त्या खबरीने जागा झालेला पणजीचा विजरई पोंद द आल्बोर मग पेचात पडला. त्याने याकुत खानाला व हबशी खैरतला मदतीचा खलिता दर्यामार्गे सुरतला धाडला. राजे रोज घेरावर घोडाफेर टाकत होते. शिड्यांवरून कोसळलेल्या दगड बाणांनी जाया झालेल्या धारकऱ्यांना धीर देत होते. भिजत पावसाळी सांजा पाठीवर घेत परतत होते. अशाच एका सांजेला सुभेदार राघव विश्वनाथ त्यांच्या भेटीला डेऱ्यात आले. भिजल्या आवाजात म्हणाले, कोल्हापूर पन्हाळा प्रांत नेटानं आबादान राखून असणारे डबीर जनार्दन धन्वंते गेल्याची खबर आहे स्वामी. राघव विश्वनाथ आपल्या स्वामींच्या चर्येवरची घालमेल बघून पुढचे कसे बोलावे याच विचारात पडले. मन बांधून शेवटी म्हणालेच, थोरल्या स्वामींपासून मुंशीच्या चाकरीत असलेली काजी हैदर औरंगाबादेत गनिमाला मिळालाय. बादशहानं त्याला 10,000ची बक्षिशी आणि 2,000 स्वारांची मनसबी दिली. काही सांगावे झाले तर ते कोणास? गणोजी कान्होजी पारखे झाले. त्या समयी श्री सखींना वाटले तसेच राजांना वाटले. स्वतःशी बराच विचार करून त्यांनी राघवंना सांगितले, आजच रायगडी खलितास्वार पाठवा. डबिरी जनार्दन पंतांचे पुत्र वासुदेव पंता सुपूर्द करण्यास कळवा. रेवदंड्याच्या वेढ्याला 1.5 महिना झाला. 2 फराउन्सिस चिवट झुंज देत होता. राजे हटायला तयार नव्हते. कल्याण भिवंडी मलकापूर पन्हाळा सोलापूर रामसेज वराड खानदेश रायगड चारी बाजूंनी खबरा यात होत्या. हंबीरराव केसू त्रिमल नारूजी संताजी जगताप कुलेश जागजागीचे लढाऊ मोरके पावसातही आपापली जोखीम सांभाळून होते. घडल्या बारीक सारीक चकमकींची फितव्याची खटकणाऱ्या खुट्ट झाल्या बाबींची खडान खडा खबर नदी नाले ओलांडत बहिर्जीचे नेक खबरगीर थेट रेवदंड्यांपर्यंत पोहोचवत होते. रात्रभर आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत राहिला. रेवदंड्याचे थकले भागले फिरंगी घरट्या घरट्यात आराम घेत राहिले. भल्या पहाटेच पडल्या पावसाने कातावलेले फिरंगी पहारे बदलत असताना संभाजी राजांनी तलवारीचे टोक रोखून मावळ्यांना रेवदंड्याचा हल्ला निकराचा करताना चेतावणी दिली. हर हर महादेव. श्रावणी पहाट थरकून गेली. मावळी फौज तुटून पडली. 3 आघाड्यांनी एकाच पहाटेला तोंड फोडले. रेवदंड्याचे मेरी चर्च किल्ला आणि मोरावचा किल्ला. चर्चचा फिरंगी संरक्षक डोमिगो गोम्स याने तर कानडी तोफजींना पावसाळी चिखलात राबवून चर्चच्या मनोऱ्यावरच तोफा चढविल्या. पावसाळी ढगाळला दिवस चढत होता. तिन्ही मारगिरीच्या जागांवर मावळे शिड्या लावत तोफ गोळे झेलत दगडबाणांचा मारा पेलत इरेसरीने लढत होते. तिन्ही फिरंगी ठाण्यांनी मावळ्यांची हाय खाल्ली. पावसामुळे तोफबाणांच्या माऱ्याने मावळ्यांनाही म्हणावे तसे यश नव्हते. हा किल्ला पडला तर वेंगुर्ला, दाभोळ, नागोठणे, रेवदंडा अशी दर्यासाखळी बांधून मुंबईकर गोऱ्यांशी प्रल्हादपंतांनी केल्या मैत्रीच्या तहाची जोड घेत राजांना मराठी आरमार बळकट करायचे होते. अरबांच्या मदतीने चाललेला फिरंगी मोगलांचा दर्यादोस्ताना तोडायचा होता.
रेवदंडा दमण वसई भागात घुसलेल्या राजांच्या फौजांमुळं धास्तावून गेलेल्या विजयीने प्रजेसह पाद्र्यांना सुद्धा फरमान काढले. संभाजी राजा चालून येत आहे, मिळतील ती हत्यारे घेऊन असाल तेथे जंगास सिद्ध राहा. याच वेळी कल्याण भिवंडीत मार खाऊन परतलेल्या रणमस्तक खानालाही बहादूर खान ही किताबत देऊन औरंगाने त्याचा मरातब केला होता. का तर त्यालाच आता आदिलशाहीचा विजापुरावर धाडावयाचा होता. रमजानचा महिना असल्याने औरंगाबादेच्या दौलतखान्यात येऊन बादशाह रोजा धरून होता. हुंकीही न गिळता पाळाव्या लागणाऱ्या कोरड पडल्या उपाशी तोंडानेच तो विजापूरच्या सिकंदर आदिलशहाला लिहायच्या खरित्याचा मजकूर सांगत होता. मनी अलीजांना आपलाच काही शक आला की काय, ही धास्ती धडक भरत असताना प्रत्यक्ष त्याची सूनच तो मजकूर रेखीत होती. आज पहिल्यानेच त्याने आपल्या सुनेला सुद्धा राजकारणी मतलबासाठी कलमी सेवेवर घेतले होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावर मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.